सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणास पाठिंबा म्हणून सकल मराठा महासंघाच्या वतीने विविध शासकीय कार्यालय यांना निवेदन देत 15 फेब्रुवारी या दिवशी बंदची हाक देण्यात आली आहे। 14 फेब्रुवारी 1 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाबाबत पुढील कारवाई अद्याप न झाल्याने जरांगे पाटलांनी पुन्हा आंतरवलीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांचा आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत ही अतिशय खालावली आहे, त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। शासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा याकरता सकल मराठा समाजाच्या वतीने स्वयंस्फूर्तीने व शांततेने येवला शहर बंद पाळावा अशा मागणीचे निवेदन विविध शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे यांना देखील सकल मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। तसेच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना देखील निवेदन देत तहसीलदार व्यापारी असोसिएशन कापड बाजार असोसिएशन यांना देखील निवेदन देत या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून बंदची हाक देण्यात आली आहे। आज येवला तालुक्यात जो काही मराठा समाज एकवटलेला आहे, माननीय मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांचा आज 5वा दिवस उपोषणाचा आहे। कुठल्याही प्रकारचं अन्न नाही, पाणी नाही, कुठलीही वैद्यकीय सुविधा न घेता त्यांचा आज 5वा दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे। आज त्यांची प्रकृती एकदमच खालावल्याने आज महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने काही भाग असा बंद झालेला होता, परंतु येवल्यात आम्ही सकल मराठा समाज निवेदन दिलं की उद्याच्या तारखेत स्वयंस्फूर्तीने मराठा समाजाला आणि माननीय जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या कडकडीत येवला बंद असेल असं मी सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करतो। यावेळी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सचिन वकारे, येवला।